The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च अप्पाम्पि सुतवानं धम्मं कायेन पश्यति। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख, शांती, मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता, दुःख मुक्त महामानव, महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या सायंकाळच्या मंगलमय प्रहरी आपल्या ऐतिहासिक अशा नागांच्या नागभूमीमध्ये, दीक्षाभूमीच्या शहरामध्ये असलेल्या नागपुरात सुजाता नगरातील सुजाता बुद्ध विहारामध्ये सुजाता महिला मंडळाच्या वतीने तथा सर्व परिसरातील श्रद्धावंतांच्या वतीने पूज्य भिक्षू संघाची धम्मदेसना आयोजित करण्यात आलेली आहे। तेव्हा या धम्मदेसनेसाठी माझ्या समवेत उपस्थित असलेले, ज्यांनी आताच आपणास सुंदर आणि मार्मिक अशी धम्मदेसना देऊन उपकृत केले, असे सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू यण धम्मानंदजी थेरो, ज्यांनी आत्ता आपणास सुंदर धम्मदेसना दिली, असे प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, आणि या ठिकाणी धम्मदेसना श्रवण करण्यासाठी उपस्थित असलेले सर्वच श्रद्धावान धम्म उपासक उपासिका, बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। आताच बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 133वी जयंती आपण आपल्या विहारामध्ये साजरी केलेली आहे। तसं तर सगळीकडेच बाबासाहेबांची जयंती धूमधडाक्यात साजरी झाली आहे। तेव्हा जयंतीच्या निमित्ताने सुद्धा मी तुम्हा शुभेच्छा देतो। आणि बाबासाहेबांची जयंती जी आपण साजरी केली आहे, सर्वच ठिकाणी साजरी होते आहे। हा संपूर्ण एप्रिल महिना आणि मेच्या शेवटीपर्यंत देखील गावखेड्यांमध्ये बाबासाहेबांची जयंती विविध कार्यक्रमांचं आयोजन करून साजरी केल्या जाते। काही दिवसांपासून, काही वर्षांपासून आम्ही अनुभवतो आहे की भिक्षू संघाला बोलावून, आम्हाला निमंत्रित करून मोठ्या आशेने लोक धम्मदेसनेचं, जाहीर धम्मदेसनेचं आयोजन करतायत। ही एक जमेची बाजू आहे, ही परिवर्तनाची नांदी आहे। आणि त्यातच या आपल्या नागपुरामध्ये अनेक ठिकाणी आम्हाला निमंत्रित केल्या जाते।
तेव्हा आपल्या सुजाता बुद्ध विहारामध्ये देखील, सुजाता नगरात देखील आपल्यातीलच श्रद्धावान धम्म उपासिका उज्ज्वलाताई देशपांडे यांनी आम्हाला इथे आपल्या माध्यमातून निमंत्रित केलं आहे। तेव्हा त्यांच्यासाठी आणि सर्वच जणांच्यासाठी एकदा टाळ्यांच्या गजरांमध्ये सर्वांचं आपण स्वागत करा। आपल्या वैशालीताई रंगारी यांनी सुद्धा आम्हाला वारंवार फोन केले, आपण नक्की येत आहे काय, निश्चित येत आहे काय। जेव्हा आता देशपांडे ताईंच्या घरी आम्ही गेलो, त्यांनी संघदान दिलं, चिवर परिष्कार भिक्षापात्राचं फळांचं अर्थदान देऊन भिक्षू संघाचा सन्मान केला आणि महान पुण्य संपादन केलं। तेव्हा त्यांच्या परिवारातील 7ही बहिणी मला वाटतं उपस्थित होत्या काय, 7पैकी ज्या कोणी होत्या तर त्या भावविभोर झाल्या। लहान लेकरांसह प्रचंड आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती झळकत होता। त्या म्हणाल्या की आम्ही टी व्हीवरती मोबाईलवरती पाहत होतो, आम्हाला म्हणजे असं वाटत नव्हतं की प्रत्यक्ष तुम्ही याल की नाही, आणि तुम्ही गाडीतून जेव्हा उतरलात तेव्हा आमचा आनंद गगनात मावेनासा झाला असं ताई म्हणत होत्या। निश्चितच भिक्षू संघाच्या दर्शनाने लोक आनंदित होतात आणि झाले पाहिजे, कारण जे आनंदित होतील त्यांच्या श्रद्धा आहे आणि ज्यांच्या चेहऱ्यावर 12 वाजतील त्यांच्या श्रद्धा नाही। भगवंताच्या काळातही असं होत होतं, भिक्षू संघ दारावून जात असेल किंवा भिक्षू संघ कार्यक्रमात कुठे असेल तर बहुतेक लोक प्रसन्न व्हायचे, संघाचं दर्शन घेणं हे महान पुण्यदायी आहे। पण काही काहींना ते आवडायचं नाही, म्हणून बऱ्याचदा भगवंताला सुद्धा प्रत्यक्ष अनेकांनी नावं ठेवले, निंदा केली, मारण्याचा प्रयत्न केला, त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला। कोणी पाहून थुंकत होतं, कोणी त्रास देत होतं, कोणी घाण टाकत होतं, कोणी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करत होतं, कोणी चहाडी चुगली करत होतं। प्रत्यक्ष भगवंताची सुद्धा आणि त्यांच्या भिक्षू संघाची असे अनेक प्रकरणं तुम्हाला बौद्ध साहित्यामध्ये आढळतील। आपल्या चॅनलवरती सुद्धा त्याच्याबद्दलचा थोडा इतिवृत्तांत आपण सांगितलेला आहे आणि म्हणून मी तुमचं अभिनंदन करतो आहे, तुमचं कौतुक करतो आहे की ही एवढी मोठी पुण्यसंधी तुम्ही सर्वांच्यासाठी उपलब्ध करून दिली। म्हणून सर्व आयोजकांच्यासाठी, आपल्या सुजाता बुद्ध विहारातील जे सुजाता महिला मंडळ आहे आणि ज्यांच्या माध्यमातून ही धम्मदेसना इथे संपन्न होते आहे त्या सर्वांच्या प्रती मी विशेष मंगल मैत्री व्यक्त करतो। बघा, मानवी जीवन जगत असताना भगवान बुद्ध म्हणाले, या जगतातील बहुतांश लोक अनेक प्रकारच्या भ्रमात जीवन जगत असतात। भ्रम समजतो ना, अनेक प्रकारचा भ्रम असतो। मी आणि माझ्याबद्दल जास्त भ्रम असतो की मी अमका आहे, मी ढमका आहे, मी टमका आहे, मला असं समजते ते कुणालाच समजत नाही, मला जे जमते ते कुणालाच जमत नाही, माझ्यासारखं कोणीच नाही, बापा आपलाच टेंभा मिरवते इकडं तिकडं। असे खूप लोक तुम्हाला पाहायला मिळतील, तुम्ही नाही बाप्पा तसे, पण असे भरपूर लोक आहेत जगतामध्ये, आपल्यात तर कमीच नाही तशी। जयंतीच्या वेळेला किंवा कुठला कार्यक्रम असेल सार्वजनिक तेव्हा तर लोक पाहायला मिळतात, मग महिलाही असतात आणि पुरुषही असतात त्याच्यामध्ये, की मीच मी, बस माझ्याशिवाय काही नाही, माझ्यासारखं कोणी नाही असे मानणारे लोक असतात, असे म्हणणारेही लोक असतात। भगवंताच्या काळातही असे लोक होते, पण भगवान बुद्ध म्हणाले, जेव्हा कोणते वाईट विचार, जेव्हा कोणते नको ते विचार आपल्या मनामध्ये चालत असतात किंवा त्याच विचाराने आपण आपलं जीवन व्यतीत करत असतो, तेव्हा बऱ्याचदा आपण आपलंच नुकसान करून घेत असतो। मग कौटुंबिक जीवन जगणारे लोक असतील किंवा सार्वजनिक जीवन जगतानाचे लोक असतील, बऱ्याचदा नको त्या गोष्टीला महत्त्व देणं, नको त्या विचारांमध्ये राहणं आणि नको ते विचार लोकांमध्ये पसरवणं स्वतःच्याबद्दल, तर ते आपल्या अंगलट येत असतात बऱ्याचदा। म्हणून भगवान बुद्ध म्हणाले, आपण बोलताना काय बोलतो आहे, वर्तन ठेवताना वागताना आपण कसे वागतो आहे, आपल्या वागण्याचा काय परिणाम होईल, आपल्या बोलण्याचा काय परिणाम होईल, आपण बोलते ते योग्य आहे का, आपण बोलतोय ते अयोग्य आहे का, धम्माला धरून आहे का, ह्या गोष्टींचा सारासार प्रत्येकाने विचार केला पाहिजे, तरच जीवनामध्ये सुख शांती समाधान आपल्या नांदू शकते। अन्यथा भ्रमात राहणारे लोक तेवढ्यापुरता त्यांना आनंद होईल आसुरी, की माझ्या असा केल्यामुळे, माझ्या असा अडथळा निर्माण केल्यामुळे, माझं असं बोलल्यामुळे, माझी अशी टिमकी मिरवल्यामुळे, मी पुढं केल्यामुळे असं झालं तसं झालं, पण नंतर मात्र त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात। मग तुम्ही कौटुंबिक जीवन जगताना सुद्धा अशा प्रकारे वर्तन ठेवत असाल तर तुम्हाला त्याचा त्रास झाल्याशिवाय राहत नाही। आणि त्यामुळे तुम्हाला या वेळेला मी काही अधिक बोलणार नाही, छोटीशी धम्मदेसना देईल। बघा, भगवंताच्या काळामधला एक प्रसंग, घडलेली घटना आणि जीवनामध्ये कसं परिवर्तन घडून आणलं पाहिजे या संदर्भातली एक घडलेली घटना मी तुम्हाला सांगेल, एका स्त्रीच्या संदर्भातली। आता भंतेजींनी सुद्धा स्त्रियांच्या संदर्भातील तुम्हाला सुंदर उपदेश दिला। सुरुवातीला सुद्धा भंतेजींनी आपल्या उपोषित अशा
संदर्भामध्ये उपदेश दिला. आता जिथे आम्ही कार्यक्रमाला जातोय तिथे माता भगिनीची संख्या जास्तच आहे, पुरुषांना तर बाप्पा कामच नाही. आता हे रिकामेच आहे, दोघे तिघे चौघे जे काय आहेत इथे उपस्थित त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. कारण जे आता याच्यावरून ऐकतील त्यांना वाटेल बापा होते का तिथं, मग आपण पण जाऊ दे, तर त्यांना तेवढं वाटेल म्हणून यांच्यासाठी तुम्हाला टाळ्या वाजवायला सांगितलं. जिथे कुठे कार्यक्रमाला जातो, इव्हन लग्नातही कुठल्या गेलं, सर्वात जास्त संख्या तुमचीच, ह्यांची संख्या कमीच असते बघा. आणि त्यामुळे मी तुम्हाला स्त्रीच्या संदर्भातला जरी उपदेश सांगेल एका, पण तो उपदेश सर्वांनाच लागू आहे. मग ते पुरुष असो, स्त्री असो, लहान असो, मोठे असो, तरुण असो, तरुणी असो, का अजून कोणी कोणी असो. तर भगवंताच्या काळात बघा एक घटना घडली होती. भगवान आपले तेव्हा श्रावस्तीलाच राहत होते, पण ही घटना राजगृहातून श्रावस्तीला जाते. म्हणजे ते स्टोरीज तशी आहे. तर राजगृहामध्ये एक सावकार राहत होता बघा, श्रेष्ठी म्हणायचे भगवंताच्या काळामध्ये. ज्यांच्याकडे 40 करोड रुपयाचं धन आहे त्याला श्रेष्ठी म्हणायचे, आणि ज्यांच्याकडे 80 करोड रुपयाचं धन आहे त्या काळातल्या तर त्यांना महाश्रेष्ठी म्हणायचे. म्हणजे सावकार, आताचा शब्द जो काही आहे तो सावकार, प्रचंड श्रीमंत. तर एक सावकार होता, ते दाम्पत्य होते, पती पत्नी होते, आणि त्यांना एक सुंदर अशी मुलगी होती, प्रचंड सुंदर होती, सौंदर्यवती होती. ती जेवढी सौंदर्यवान होती तेवढीच बुद्धीने तल्लख होती, अत्यंत चतुर होती, बुद्धीने चातुर्य होतं तिच्याकडे, कौशल्य होतं तिच्याकडे. बघा या जगतामध्ये जरी लोक शिकले सवरलेले असतात किंवा अशिक्षित असतील, लहान मोठे असतील, पण सगळेच लोक हुशार नसतात. डोकं आहे प्रत्येकाला, मेंदू आहे प्रत्येकाला, मन आहे प्रत्येकाला, पण सगळेच लोक सुस्वभावी आहेत का? सगळेच लोक समजदार आहेत का? बापा कायचे समजदार, नोकरीला असलेले नसलेले, लय श्रीमंत असलेले आहे घरी भांडण होते, मोठाच्या मोठा बंगला असलेले आहे घरी भांडण होते, आणि कधी कधी पाल मांडून राहत आहे तिथेही भांडण होते का नाही? बापा होच म्हणता तुम्ही काय त्यातून सुटलेले थोडे असाल. प्रत्येकाकडे आहे तर वाद विवाद छोटा मोठा, फक्त प्रकार त्याचा वेगवेगळा असते. कुणाच्याकडे कोणचं भांडण तर कुणाच्याकडे कोणतं भांडण आहे, वाद आहे, विवाद आहे. कुणाकडे मुलांमुळे होते तर कुणाकडे मुलीमुळे होते, तर कुणाकडे पतीमुळे, तर कोणीकडे पत्नीमुळे, तर कुणाकडे सासू सासऱ्यांमुळे. तर विचारूच नका बापा कारण कोणकोणते असतील ते. प्रत्येकाकडे पळसाला किती पानं आहे? 3च पानं आहे. म्हणून वादविवाद होतात, काही अपवाद वगळता. तर भगवंताच्या काळामध्ये राजगृहामध्ये जे श्रेष्ठी राहत होते, सावकार दाम्पत्य राहत होतं, त्यांच्याकडे सुंदर मुलगी होती, बुद्धिवान होती, चतुर होती, चाणाक्ष होती, आणि तिची बुद्धी तल्लख होती. परंतु ती होती हट्टी. काय होती? हट्टी समजते ना बापा? काय समजत नाही? हट्टी, एकदम हट्टी, जिद्दी आणि हट्टी शब्द एकच समजा. प्रचंड हट्टी होती. माता पित्यांना सुद्धा ती गिनायची नाही. कधी कधी तुमचे लेकरं कधी कधी असे वागत असतील, मला मोबाईल पाहिजे म्हणजे पाहिजे, नाही दिला की जेवणच करणार नाही, शाळेतच जाणार नाही, मला बूट पाहिजे तर पाहिजेच, कपडा पाहिजे तर पाहिजेच, का रिमोट पाहिजे तर पाहिजेत. आता आजकाल तर बापा रिमोटच पाहिजे पोरांना. लहान लेकरू जरी असेल तर रिमोट लागते. रिमोट दिला नाही की घर सारं डोक्यावर घेते, रडत बसते. आणि म्हणून मग त्याच्या हातात टीव्हीचा रिमोट तरी द्यावं लागते, नाही तर मोबाईल तरी द्यावं लागते. कारण काय, तर घरात 24 तास टीव्ही चालू राहील, घरातले लोक 24 तास मोबाईलवरच याला त्याला हाय बाय, गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग, गुड आफ्टरनून करत राहतील. घरात लक्ष कमी आणि बाहेर लक्ष जास्त राहते. बघा बरेच लोक गुड मॉर्निंग इतरांना पाठवत असतील, पण घरात म्हणतच नसतील कोणाला, आईला बाबाला, बाबा गुड मॉर्निंग, आई गुड मॉर्निंग, पत्नीला पतीला मुलांना म्हणत नसतील. दुसऱ्यांना गुड मॉर्निंग, दुसऱ्यांना गुड आफ्टरनून, दुसऱ्यांना गुड इव्हनिंग आणि गुड नाईट असे म्हणणारे लय लोक असतात. तुम्ही नाही बाप्पा तसे, पण भरपूर लोक असे आहेत. तर मग ती मुलगी हट्टी होती आणि जिद्दी होती. तिला नाव होतं बघा कुंडलकेशा. काय नाव होतं? कुंडलकेशा. कुंडलकेशा यामुळे तिचं नाव पडलं होतं. तिचे केस जे होते असे कुरुळे होते बघा, कुरुळेच बोलतात, कुरुळे केश होते बघा. कुरुळ्या केशांची असल्यामुळे तिला कुंडलकेशा म्हणायची. मग ती मुलगी 16 वर्षाची झाली बघा. आणि 16 वर्षाचं वय त्या काळातलं लग्नाचं वय. आताही गावखेड्यामध्ये कधी कधी मुलींचे लग्न लवकर आटोपतात बघा, कारण वातावरण कसं आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून प्रत्येक माता पित्याला आपल्या लेकरांची काळजी असते, उद्या काही वाईट होऊ नये, कुणाची नजर वाईट पडू नये, म्हणून असं प्रत्येक माता पित्याला वाटते. त्यांचा तो चांगला भाव असतो. आणि म्हणून त्या काळामध्ये त्या श्रेष्ठीचं जी मुलगी होती मग कुंडलकेशा, ती 16 वर्षांची झाली. 16 वर्षांची झाली म्हणजे वयात आली आणि तिचं लग्नाचं वय होतं.
आणि ती अत्यंत श्रीमंत घरची होती. मग एक दिवस तिला गोंगाट किंवा गोंधळ किंवा लोक जोरजोरात भांडण करणं वगैरे कोणाचंही आवडायचं नाही. एक दिवस असं झालं, त्या राजगृहामधून एका चोराला पकडलं राजपुरुषांनी, म्हणजे राजाच्या लोकांनी एका चोराला पकडलं आणि त्या काळातल्या संहितेनुसार, संविधानानुसार, कायद्यानुसार त्या चोराचा वध करण्यासाठी त्याला घेऊन चालले होते, फाशी देण्यासाठी. मग नेमकं त्या सावकाराच्या दारातून रस्ता होता, त्या रस्त्यावरून एकदम हल्लाबोल करत ओरडत वगैरे त्या चोराला सगळ्यांनी बांधून वगैरे त्याला घेऊन चालले होते वधस्थळी. वधस्थळ असतं, त्या वधस्थळी त्याला घेऊन चालले होते. आणि नेमकं ही कुंडलकेशा जी होती ती आपल्या छतावरती होती, घरावर, आता गच्चीवर म्हणतो आपण वरती. आणि ती वरतून पाहत होती. तो चोर रडत होता, क्रंदन करत होता, ओरडत होता, गयावया करत होता की आला मला सोडा, मला माफ करा, माझ्याकडून चुकी झाली आहे वगैरे वगैरे. ही बुद्धिवान होती आणि ही दयाळू पण होती, मयाळू पण होती, पण जिद्दी तर होतीच. कारण प्रत्येकामध्ये बघा गुण अवगुण असतात, बरोबर आहे की नाही? गुण अवगुण असतात, चांगलेही गुण असतात आणि वाईटही गुण असतात. फार कमी लोक एकदमच वाईट असतात आणि फार कमी लोक एकदमच चांगले असतात. परंतु सरासरीमध्ये जर पाहिलं तर कधी कधी चांगला गुण उगवते आपल्यातून आणि कधी कधी वाईट गुण उगवते. आणि त्यामुळे तिच्यामध्ये जरी जिद्द होती, हट्टीपणा होता, तरी त्या चोराला पाहिल्यानंतर कळवळा निर्माण झाला तिच्या मनामध्ये. तिचं हृदय असं कंपायमान झालं आणि तिला वाटलं अरे गड्या, या चोराला माफ केलं पाहिजे. हा चोर तर तरुण दिसतोय, ठीक आहे, याचं जीवन अजून बाकी आहे आणि जर याला माफ केलं तर हा आपलं जीवन जगेल. आणि तेवढ्यात तिच्या मनाची अवस्था अशी झाली की तिला वाटलं की आपण याच्याशी, चोराशी लग्न केलं तर याचं जीवन वाचेल. आता कोणाला कधी कोण आवडेल तर बापा सांगता येत नाही. आणि त्यामुळे तिला वाटलं बा ह्या चोराला आपण पती म्हणून स्वीकारू, जेणेकरून याचा कोणी वध करणार नाही. पण विषय असा होता की राजा बोले आणि दल हाले. राजानं एकदा काही ठाणलाय, एकदा काही फिक्स केलाय तर त्याला कोणी बदलू शकते काय? नाही बदलू शकत. आज आपल्या देशातली परिस्थिती बघा, राजा जे ठरवेल तेच होते, जनतेचा काही विचार नाही. सर्वसामान्यांना काय वाईट वाटेल, त्यांना त्रास होईल, त्यांचं नुकसान होईल, याला राजाला त्याच्याशी काही संबंध नसतो. आणि त्यामुळे त्या चोराला आपल्या वडिलांबद्दल तिनं लगेच जाऊन खाली सांगितलं की बाबा, मला हा जो चोर घेऊन चालले आहेत आपल्या दारामधून त्याला वधस्थळी, मला त्याच्याशीच लग्न करायचं आहे. जर तुम्ही लग्न लावून देत नसाल तर मी पण माझा जीव देते, म्हणजे मी पण मरते. आता असा हट्ट कोणी धरल्यावर कधी कधी बघा काही घरी मुलं मुली दुसऱ्या समाजाच्या मुलाबरोबर मुलीबरोबर लग्न करतात बघा, असं होते काही ठिकाणी. आता तुमच्यात कोणी अशी मुलगी बसलेली असेल, मुलगा बसलेला असेल, माहीत नाही आपल्याला, पण बऱ्याचदा असं होते. आणि मुलांच्या समोर ठराविक विशिष्ट वेळी मुलींच्या समोर जाता येत नाही. याचा अर्थ असा नाही, आपण विरोध करत नाही की कोणी म्हणजे जातीच्या बाहेरच्या मुलाबरोबर मुलीबरोबर लग्न करू नये, असा आपला विषय नाही आहे. फक्त मुलगा किंवा मुलगी जे कोणी असेल ते सुस्वभावी असावी, एवढं मात्र नॉलेज असावं, कॉमन सेन्स असावा. आपण कुणाला चॉईस करतोय, आपण कुणाला पसंत करतोय हे मुलांना पण समजायला पाहिजे आणि मुलींना पण समजायला पाहिजे. रिकाम्या खोटारड्या प्रेमाच्या माध्यमातून आपलं जीवनाचं वाटोळं होईल, मातापित्यांच्या जीवनाचं वाटोळं होईल, मातापित्यांना खाली पाहण्याची वेळ येईल, असं मात्र कोणत्याही मुलांनी आणि मुलींनी निर्णय घेऊ नये एका अंगाने. आता मी काही दिवसांपूर्वी ऐकलं बघा, एका ठिकाणी, ते नाव घेऊ शकत नाही शहराचं त्यांचंही, पण एक 17 वर्षाची मुलगी बघा, 17 वर्षाची मुलगी, एक मुलगी, त्या जातीचंही नाव घेत नाही ती आणि त्या पोराच्या जातीचं नाही नाव घेऊ शकत आपण, कारण ते तर 17 वर्षाची मुलगी, तिचे वडील सांगत होते, ते आपले नाही आहे पण ते आपल्या उपासकांकडून समजा ओळख आहे, तर ते म्हणत होते की ही मुलगी घरात खालची मान वर करत नव्हती, घरात एकदम शांत स्वभावाची मुलगी होती. ते आई वडील शेतात कामाला जायचे, राबायचे आणि मुलगी 17 वर्षाची झाली, तिच्या लग्नासाठी काही जमापुंजी करून ठेवली त्यांनी. आणि एक दिवस ती मुलगी कुणालाही न सांगता, जी बिलकुल शांत स्वभावाची मुलगी होती 17 वर्षाची, तिनं दुसऱ्या जातीच्या पोराबरोबर पळून गेली बघा. पोलीस स्टेशनमध्ये मॅटर गेला. आता पोरीचं वय कमी भरलं, पोलीस स्टेशनला मॅटर गेल्यानंतर ती जी मुलगी आहे ती मुलगी त्या मुलाची री ओढत होती
आणि तिचे वडील धडधड रडत रडत सांगत होते की हिचा घरामध्ये शब्द निघत नव्हता, बोलू शकत नव्हती कोणाला, आणि ती मुलगी पोलीस स्टेशनमध्ये माझ्यावर आरोप करत होती, म्हणजे मला चुकीचं ठरवत होती, त्यांच्या पत्नीला चुकीचं म्हणजे मम्मी पप्पाला चुकीचं ठरवत होती, आणि त्या मुलाबरोबर ती राहतो आणि हाच माझं जीवन आहे वगैरे वगैरे म्हणत होती. त्याच्याबरोबर काही दिवस राहिली. विशिष्ट समाजाचा तो मुलगा होता, जे कोणाचेच होत नाहीत असे, ज्यांना दयामया काही नसते, अशा समाजाचा, आता तुम्ही समजू शकता. आणि त्या मुलीला त्यानं वापरलं, काही दिवस राहिली त्याच्याकडे ती मुलगी, आणि नंतर मग तो मुलानं पण तिला सोडून दिलं. बघा, घरकाना घाटका अशी अवस्था होते कधी कधी. मी माझ्या सगळ्या बहिणींना सांगतो, सगळ्या भावांना सांगतो की बिलकुल याचा अर्थ असा नाही की तुम्ही लग्न स्वतःच्या मनाने करू नये, परंतु माता पिता आपलं हितच चाहतात, मुलगा मुलगी चांगलीच शोधून देतील, परंतु तुम्ही निर्णय घेत असताना मात्र पूर्ण विचारांती निर्णय घेतला पाहिजे. कारण अशी घटना घडल्यावर मला सांगा, त्या खेडेगावातली गोष्ट आहे, त्या गावात त्या आईवडिलांना कोणत्या भावनेतून राहता येईल तुम्ही विचार करू शकता. नाक राहत नाही म्हणतात, म्हणजे व्यवहारात शब्द वापरतात, काय म्हणतात, नाक राहत नाही म्हणतात, म्हणजे इज्जत राहत नाही ना. तर अशा प्रकारे तर त्या कुंडलकेशाला आवडला तो चोर. आता आई वडिलांना माहीत होतं ही हट्टी आहे, आणि डायरेक्टली धमकीत दिली, जर त्याच्याशी लग्न करत नाही तर मी जीव देतो. आता कोणाला, आता एकुलती एक मुलगी आहे, 16 वर्षाची मुलगी आहे, जर म्हणते मी जीव देतो, तर वडिलांनी आईने विचार केला आपल्याकडे भरपूर पैसे आहेत, हरकत नाही, 84 तर 84. राजाला विनंती केली तिच्या वडिलांनी, 1000 कारशा पण दिले, आणि त्या चोराला सोडवलं. चोराला सोडवलं, चोर ते चोर, चोर कंगाल. आता चोरी करणाराला पैसा पचत नाही, ठकवणाराला फसवणाऱ्यांना पैसा पचत नाही. ते जरी पैसा त्यांच्याकडे आला तर ते कोणत्या माध्यमातून कधी त्यांच्याकडून निघून जाईल आणि कधी कसा त्यांना त्रास देईल हे सांगता येत नाही. बघा, अनेक ठिकाणी अशा घटना घडतात, लोकांना लुबाडून, लोकांना छळून, लोकांना ठकून, लोकांना फसवून, लोकांच्या माना मोडून जे लोक आपला उदरनिर्वाह करतात त्यांच्या वाट्याला दुःख आणि त्रास येतो. बघा, तो कोणत्या माध्यमातून येईल हे सांगता येत नाही. म्हणून भगवंतांनी सम्यक आजीविका शिकवली. बघा, आर्य अष्टांगिक मार्गामध्ये आपल्या चॅनलवर आहे, दी ग्रेट हॅपीनेसवरती, सम्यक आजीविका. भगवंताने त्याच्यात सांगितलं कोणते व्यवसाय करावे, कोणते कामं करावे आणि कोणते करू नये या संदर्भातले उपदेश आहे. आता काही दिवसांपूर्वीची तुम्हाला घटना सांगतो. बघा, अशी हा विषय निघाला म्हणून की चुकीच्या मार्गाने आलेला पैसा कसा आपल्याला त्रास देतो किंवा ते सुख कसा देऊ शकत नाही याचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आत्ता 15-20 दिवसांच्या पूर्वीची एक घटना. एक राजकारणी आहे एका अमुक शहरातला, आणि त्यांच्याकडे आपलं यूट्यूब गेलं. आता मोबाईल घरी बसल्यावर, आता ते पेशंट आहे, आजारी आहे एकदम, आणि आजारपणात मग करावं काय, घराच्या बाहेर निघता येईना, किडन्या खराब झाल्या, लिव्हर खराब झाले, दारू पिऊ माव्याने एकदम ते सगळं काही खराब झालं, शरीर उठता येईना, बसता येईना, अशी त्यांची एक हे झाली. तर त्यांच्याकडे आपलं चॅनल गेलं, दी ग्रेट हॅपीनेस, आणि त्यांनी ते टायटल वाचलं, शीर्षक वाचलं, आणि त्यांना वाटलं बा आता काही काम धंदा नाही, मोबाईलमध्ये गाणे पहा, पिक्चर पहा, काय काय पहा, पाहता पाहता ते शीर्षक दिसलं असेल, फोटो दिसला आपला, त्यानं ते केलं प्ले, ऐकलं प्रवचन ऐकलं. आता अगोदर काय श्रद्धा धार्मिकतेचा आता दूरपर्यंत विषय नव्हता, पण जेव्हा लोक दुःखी होतात, जेव्हा संकटात सापडतात, जेव्हा त्रास होतो, जेव्हा वैतागून जातात, जेव्हा उद्विग्न मनाची अवस्था येते, तेव्हा मात्र कुठून आशा काही तयार होईल का, निर्माण होईल का, आशावाद निर्माण होईल का, इथून काही सोर्स मिळेल का सुखाचा, समाधानाचा, लोक शोधत असतात. बघा, बाबासाहेबांनी पण सांगितलं, धम्माची खरी गरज गरिबांना आहे म्हणाले बाबासाहेब. काय म्हणाले, कोणाला गरज आहे धम्माची, गरिबाला. आता भंतेजी कसे म्हणाले बघा, जे श्रीमंत आहेत, ज्यांचं पोट भरले फुल, त्यांना वाटते आपण घरातच बसायचं, आपल्याला काय देणं, तिथं जाऊन भंतीच्या पाया पडावं लागेल, दान द्यावं लागेल, गुडघ्यावर बसावं लागेल, शांत बसावं लागेल, वंदन करावं लागेल, वंदना म्हणावं लागेल, असं काही लोकांना आपल्या समाजातले वाटत नाही का, असं तुम्ही अनुभवत असाल. बघा, विहाराच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून, मग त्या महिला असो की पुरुष असो, बिलकुल त्यांना वाटते आपलं आता पोट भरलंय, पोरगा नोकरीला आहे, पोरगी नोकरीला आहे किंवा चांगलं शिकते, आपल्याकडे गाडी घोडी सगळं काय, धम्माची काय आवश्यकता, तिथं जाऊन कोणाचं ऐकावं कसं, हे सगळ्यांच्याच मनात निर्माण होत नाही. ज्यांच्यात श्रद्धा आहे त्यांच्या मनात असं वाटत नाही, पण ज्यांच्या श्रद्धा नाही त्यांना बिलकुल असा अहंकार निर्माण होते, आणि तो अहंकार त्यांना नडतो, आणि त्याच्यातून ते वायाला जातात. बघा, धन अनेकांकडे असते,
परंतु मग त्याच्याकडे धन होतं त्या राजकारणी व्यक्तीकडे, आणि त्यांना वाटलं आपल्याला ह्या सगळ्याची गरज नाही, म्हणून कधी विहारात जाणं नाही, कधी भंतेजीकडे जाणं नाही, कधी भंतेजींना बोलवलं नाही, कधी पूजा नाही, परित्राण नाही, धम्मदेसना नाही, दानपुण्य नाही, सील पालन नाही, उपोषण नाही, पंचशील नाही, ध्यान नाही ना, काहीच नाही, दूर दूरपर्यंत संबंध नाही. पण आता आजारी पडल्यामुळे मोबाईलवर पाहायचं आहे, तर मोबाईलवर पाहता पाहता प्रवचन ऐकता ऐकता आपलं आता कोणाचं पुण्य कधी फळाला येईल हे पण सांगता येत नाही म्हणाले भगवान बुद्ध. कोणाचं पुण्य कधी फळाला येईल, कोणत्या कर्माचं फळ कधी कोणत्या पद्धतीने भेटेल हे निश्चित जरी सांगता येत नसले तरी कर्माचं फळ मात्र बिलकुल मिळणार म्हणजे मिळणार, हे भगवंताचं वचन आहे. आता त्याने म्हणजे आता त्यांचं वय असेल बघा 65 वर्षांचं त्यांचं वय आहे. मग त्यांच्याकडे गेलं बा, आता यूट्यूबवर आपला नंबर पण आहे, मोबाईल नंबर आहे, तर मग प्रवचन ऐकलं. ते कहाणी सांगत होते, तुम्हाला सांगतो मी. तर भंतेजी म्हणे प्रवचन ऐकता ऐकता तर मी रडलो, कारण जीवन काय आहे हे आपल्या भगवान बुद्धांनी 2600 वर्षांपूर्वी शिकवलं बघा, तेच आपण शिकवतो. आता हे जे काही आहे बुद्धाचंच वचन आहे, लोकांना प्रेरणा देण्यासाठी आपण बोलतो. तर ते म्हणे प्रवचन ऐकताना तर रडलो भंतेजी मी, आणि असं वाटत होतं की तुम्हाला कधी फोन करू. मोठा राजकारणी माणूस आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो. तर मला वाटलं बा मी कधी तुम्हाला फोन करू, प्रवचन ऐकलं म्हणे मी तुम्हाला फोन केला, खूप फोन केले म्हणे तुम्ही काय फोन उचलला नाही. तर नंतर कधीतरी मी फ्री झालो असेल आणि फोन मग त्याचा आला नेमका आणि मी उचलला. मग त्याने सांगितलं खरी हकीकत जीवनाची. भंतेजी तुम्ही म्हणाले की आपल्याला जर दुःख झालं, तुम्ही जर संकटात सापडलात तर तुमचं दुःख आयऱ्या गैऱ्या नथू खैऱ्या लोकांकडे, सर्वसामान्यांकडे जे तुम्हाला डिवसतील, त्याच्यावर मीठ चोळतील, त्याच्यावर पेट्रोल ओततील, आग ओततील आणि तुमच्या दुःखाचा भडका अजून उठवतील, अशा लोकांना दुःख सांगू नका म्हणून तुम्ही सांगितलं. म्हणेन कल्याण मित्राकडेच दुःख व्यक्त करा, शेअर करा, कल्याण मित्र तुम्हाला मार्ग सांगतील. हे जे तुम्ही सांगितलं म्हणून तुम्हाला फोन केला म्हणे. भंतेजी तुम्हाला हकीकत सांगतो, तुम्ही मला ओळखता म्हणे. आता ती असे काही लोक असतात, ओळखतो आपण, आपला जरी संबंध नाही राजकारणाशी काय. तर ते म्हणे भंतेजी दोन्ही मुलं तुम्हाला माहीत आहे म्हणे, मी त्यांना पण राजकारणात आणलं, वेगवेगळ्या पदावर आहेत ते. आत्ता सध्याची गोष्ट सांगतो तुम्हाला, उपासक पण जिवंत आहे, आता हे पण ते ऐकतील बघा, ते पण जिवंत आहे, त्यांचे 2 पोरं ते पण जिवंत आहे. भंतेजी जीवनामध्ये एवढे वाईट कर्म केले म्हणे, आणि तुमच्या सांगण्यानुसार भगवंताच्या वचनानुसार मला उपरती झाली म्हणे. मला ते एक फील होतं आहे आता की मला जे माझ्या वाट्याला हे जे दुःख येत आहे ते माझ्या वाईट कर्माचाच परिणाम आहे म्हणे, ते मी नाकारू शकत नाही म्हणे आता, कारण भगवंताचं वचन मी ऐकतोय म्हणे तुमच्या माध्यमातून. माझे 2ही पोरं म्हणे मी त्यांना राजकारणात आणलं, मी माझ्या जीवनामध्ये याची मानमोड, त्याची मानमोड, याचा पैसा घे, त्याचा पैसा घे, ही स्कीम करून देतो, ती स्कीम करून देतो, ही फाईल बनवून देतो, ती फाईल बनवून देतो, असं काम करतो, तसं काम करतो, तुमच्या वृद्धापकाळाची पगार बनवून देतो, वगैरे वगैरे. आता कोण काय, सगळेच वाईट नाहीत असे, पण काही लोक असतात वाईट. तर म्हणे भंतेजी असे खूप वाईट कर्म केलेले आहे मी, आणि माझ्या पोरांना सुद्धा प्रोत्साहन मी तसंच दिलं म्हणे. ह्याला लुटा, त्याला लुटा, याला मारा, त्याला मारा, असे कर्म केले भंतेजी. आता ते कर्म माझ्याच अंगलट येऊ लागले. म्हटलं काय झालं साहेब तुम्हाला? तर म्हणे आजारी पडलो भंतेजी मी, 2 पोरं आहे म्हणे, त्यांचे लग्न लावून दिले, त्या पोरांचे पोर आहेत म्हणे. माझ्या हातानं मी तुम्ही जे शब्द वापरता म्हणे की बा हातानं आपल्या पायावर दगड किंवा कुऱ्हाड पाडून घेणं हे माझ्याबरोबर घडते म्हणे. म्हटलं झालं काय? तर मी एवढा आजारी आहे म्हणे भंतेजी, दवाखान्यात ॲडमिट होतो, ICU मध्ये होतो म्हणे मी, एकही पोरगा मला भेटायला आला नाही म्हणे, त्याची बायकोही भेटायला आली नाही म्हणे. माझी बायको तेवढी माझ्याबरोबर होती म्हणे, ती भेटायची, ती पण रडायची, मी पण रडायचो. आम्ही चर्चा केली म्हणे दोघाही नवरा बायको. मी तुमच्याबद्दल सांगितलं म्हणे बायकोला, भंतीचे तू पण प्रवचन ऐकत राहा, धम्म आहे तो भगवंताचा खूप महान आहे, आपण चुकलो जीवनामध्ये. आणि बायको पण मग ऐकते म्हणे, मी पण ऐकतो, आणि पश्चातापाचे अश्रू आम्ही गाळतोय म्हणे. आता अशी परिस्थिती आहे म्हणे, ते पोरं पाहायला तयार नाही. तर बघा जीवनामध्ये अशा पश्चातापाच्या वेळा येण्या अगोदर आपण जीवनामध्ये सावध झालो पाहिजे बघा. म्हणून मी प्रारंभी जे शब्द वापरले की अनेक लोक भ्रमात जीवन जगतात की मी जे जगतो आहे, मी जे बोलतो आहे, मी जे करतो आहे तेच बरोबर आहे, पण ॲक्च्युअलमध्ये हकीकतमध्ये जीवन वेगळंच असते. जेव्हा धम्म माहीत होतो आपल्याला, तेव्हा आपल्याला कळते की गड्या आपलं काहीतरी गणित चुकते बघा. कितीतरी लोकांचे मेसेजेस येतात बघा, आता प्रतिक्रिया येतात, प्रवचन ऐकू फोन करतात लोक, कधी फोन उचलल्या जातो तो बोलतात भंतेजी खरंच काही माहिती नव्हतं आम्हाला, परंतु आता जीवनाचा अर्थ कळतोय, आणि आतापर्यंत जे काही वाईट कर्म आमच्याकडून घडलं आता आम्ही ते
करणार नाही. म्हणून ती कुंडलकेशा त्या चोरासोबत लग्न करते. आई वडील पैसा देतात आणि त्या चोराला म्हणजे विकतच घेतल्यासारखं घेतात आणि तो चोरच असतो. आणि मी आता सांगितलं की चोराकडे पैसा टिकत नाही आणि त्याच्याकडे पैसा टिकेलच कसा, म्हणून त्या चोरासोबत पोरीचं लग्नही लावून दिलं. आणि त्या चोराला मग भांडे कुंडे घरदार काय काय. आता हे श्रेष्ठी सावकार ना, आता बरोबरी पाहिजे ना. तुम्ही पोरगा पाहत असाल, पोरगी पाहत असाल तर तुम्ही काय पाहता? बरोबरीचे पाहता ना. लोक म्हणते आपल्या बरोबरीचे नाही म्हणते. तो पोरगी पाहायला गेल्यानंतर बरेच लोक सांगतात आपल्या बरोबरीचे नाही म्हणते. बरोबरीचे म्हणजे बा हे जेवढे मालामाल आहे ते तेवढे मालामाल पाहिजे, हे ज्या पात्रतेचे आहेत ते तेवढ्या पात्रतेचे पाहिजे. भगवान म्हणाले पात्रता तर पहा, पण पात्रता पाहत असताना त्याच्या स्वभावाची पण पात्रता पहा. पोरगा केवळ नोकरीला असून काय करता, पोरगा केवळ सुंदर असून काय करता, पोरगा की पोरगी दोन्ही पण केवळ सुंदरतेला काय पाहता, केवळ पैशाला काय पाहता. जर व्यसनांच्या आहारी गेलेले असतील, वाईट प्रवृत्त्या जर त्यांच्यामध्ये असतील, पोरगी असो का पोरगा असो, लग्न लावताना तर जेवढा काही पैसा आहे ते क्षणात बर्बाद करू शकते. घरदाराची राख रांगोळी करू शकते जर वर्तन बरोबर नसेल तर, स्वभाव बरोबर नसेल तर. आणि म्हणून या मायबापाने काही एक विचार केला नाही. त्या पोराला सर्व काही दिलं, घरदार कपडा लत्ता सगळं काही दिलं. पोरीचं लग्न लावून दिलं थाटामाटामध्ये. पोरीचा संसार सुरू झाला. कुंडलकेशा गेली नांदायला आणि नांदायला त्या दुसऱ्या गावामध्ये नांदायला गेली आणि तिचं नांदणं मग सुरू झालं. नवरा बायको. आता त्या पोराला पण वाटलं चोराला फुकटचं सगळं काय खायला भेटते तर अजून काय पाहिजे. आता चोर असाच विचार करू शकते. जे प्रामाणिक लोक आहेत ते प्रामाणिक असतात, पण जे चोर प्रवृत्तीचे लोक असतात ते असेच असतात. पण प्रवृत्ती कधी कधी बदलत नाही माणसाची. दिवस बदलतात पण प्रवृत्त्या बदलत नाहीत. सकाळीच भंतेजींची आमची चर्चा नेहमीच होते. सगळ्या विषयांवरती चर्चा होत असते. आम्ही चर्चा करताना आमच्या चर्चेमध्ये आलं की अजूनही काही लोक आपल्यातले दुसऱ्याची गुलामगिरी सहज करायला, दुसऱ्याचं गुणगान गायला, दुसऱ्याची चाकरी करायला कसे सहज तयार होत असतील. समाजाला वेशीवर टांगतात, समाजाला एकदम असं बर्बाद होईल असं काहीतरी डिसिजन घेतात, निर्णय घेतात, तसं वर्तन करतात आणि दुसऱ्याच्या पुढे करतील, दुसऱ्याला नमस्कार करतील, पाया पडतील. पण इकडं आपल्या लोकांकडे येणार नाहीत, इकडं पाया पडणार नाहीत, इकडं जय भीम करणार नाहीत, इकडं वेळ देणार नाही आणि तिकडं नको ते काम करायला वेळ देतात. बघा असे काही लोक असतात बघा. तर DN मध्येच गुलामगिरी असते बघा. काही लोकांच्या DNA समजलं, त्या DN मध्येच चाकरी असते, गुलामगिरी असते. हांजी करणं, हा साहेब, जी साहेब, हो साहेब, तुम्ही म्हणाल तेच साहेब, ठीक आहे साहेब, काय सांगू साहेब, कुठं जाऊ साहेब, काय करू साहेब, हे सगळं तिकडं करेल आणि इकडं आल्यावर असं मी साहेब आहे म्हणते, मी मॅडम आहे म्हणते. तिकडं ते झुकून काय करते आणि इकडं आलं आपल्या लोकांकडे की असं करते. तर हे असं का होते तर चर्चा केली त्याच्याबद्दल. तर आम्ही म्हटलं बा DNA प्रॉब्लेम आहे. कारण वर्षानुवर्ष हजारो वर्ष हे नको ते कामं केलेले आहेत. खरं की खोटं तुम्हाला सांग, सगळे नाही तसे, पण काही बिलकुलच असे आहेत बघा. सगळं संपत आलंय तरी बदलायला तयार नाही. आणि त्यामुळे तो चोर ते चोरच होता. जरी श्रीमंती सहज फुकट मिळाली परंतु प्रवृत्ती कशी नष्ट होईल लगेचच. काही लोकांच्या स्वभावाबद्दल मी बोलतो. सुंभ जळते पण पीळ कायम राहते बघा. सुंभ जळते, मरण्याच्या शेवटाला पोहोचतात तरी स्वभाव बदलत नाही, तसाच स्वभाव. समजा मी हसता कधी बोलतो, सासूमध्ये सासूचा मोड असेल, काही तुम्ही नाही बापा, तर ते त्याच मोडमध्ये राहते, मी सासू. पत्नी असेल तर ती त्या मोडमध्ये जाते, मी पत्नी, मी शिकली सवरलेली. पती असेल तर मी पती, मी पुरुष प्रधान संस्कृती. हिनं राबलं पाहिजे, हिनं बाहेर गेलं नाही पाहिजे, माझ्या मनासारखंच वागलं पाहिजे, मी म्हणतो तसंच केलं पाहिजे वगैरे असं घराघरामध्ये आहे बघा. त्या चोराचाही स्वभाव तसाच निघाला होता. ही नांदायला गेली, बरेच दिवस संसार चालला असा तसा. याचं मात्र पूर्ण ध्यान मन त्या बायकोच्या अलंकारावर, पैशावर, तिच्या सासरकडून जे काही मिळते त्याच्यावरच. आजही अशा घटना घडतात. लोक दुःख व्यक्त करतात. भंतेजी
खूप चांगलं लग्न लावून दिलं, खूप काही दिलं बघा, पण पोरीला सुख नाही. मारामारी, झगडा, भांडण, तिच्यावर संशय आणि तिला मारून मारून शिव्या देऊ देऊन बापाला फोन कर, घरी फोन कर, मला पैसे लागतात, नोकरीसाठी लागतात, व्यवसायासाठी लागतात, ह्याच्यासाठी लागतात, अजून आण नाही तर तुला हकलून देतो, बाहेर काढून देतो. असे अनेक दुःखी लोक आहेत बघा आजही या जगतामध्ये. आणि त्यामुळे तो जो चोर होता त्यानं काही त्याची प्रवृत्ती बदलवली नव्हती. काही दिवस लोटले आणि ह्याला वाटलं हिच्या आईवडिलांनी दिलेले जे अलंकार आहेत, दागिने आहेत, ते मी हडपले पाहिजे. आणि ते मी हडपले पाहिजे तर मग आता ही सहज थोडी मला देईल, सहज देणार नाही, तर हिला मी मारलं पाहिजे. आता कोणाचा कसा भाव निर्माण होईल कोणाच्या मनात, धनासाठी, श्रीमंतीसाठी सांगता येत नाही बघा. आता मी रात्री पण सांगितलं, नेहमी सांगतो, आत्ता 15-20 दिवसांपूर्वी घटना घडली. शेतीच्या वादावरून एका दारू पिऊन एका पोरानं आपल्या सख्ख्या आईला आणि बापाला कुऱ्हाडीनं तोडलं बघा. जाग्यावर रक्तबंबाळ झाले, गतप्राण झाले, मेले बघा मायबाप. असा एक पोरगा. असे कितीतरी घटना घडतात बघा आपल्या जगतामध्ये. आणि म्हणून त्या चोराने विचार केला की बायको तर आहे, पण बायकोला मारलं पाहिजे जीवे, तरच तिचे अलंकार आपल्याला घेता येईल. तर मग एक दिवस त्याने युक्ती आखली, आयडिया लढवली आणि त्याने विचार केला. त्यानं अन्न पाणी सोडून दिलं, अन्न पाणी सोडून दिलं, जेवणच करत नव्हता. आता बायको झाली परेशान. बा झालं काय, म्हणजे कुंडलकेशा ती परेशान झाली. बा एवढे दिवस चांगलं चाललं होतं ना, आता नेमकं झालंय काय. तर त्याच्याजवळ गेली ती विचारलं, बा धनी तुम्हाला काय झालंय, अन्न पाणी घेत नाही, तुम्ही आजारी पडलात. तर हा म्हणे, बा हे बघ कुंडलकेशा, जेव्हा मला चोरांनी पकडलं होतं, वधस्थळी घेऊन चालले होते, तेव्हा मनातल्या मनात मी माझ्या एका कोणत्या कुलदैवतेला नवस बोललो होतो की मी जर जिवंत राहिलो तर अमक्या वर्षापर्यंत मी चांगला राहील, नंतर माझं संपूर्ण जीवन, माझा जीव तुम्हाला कुर्बान करेल, म्हणजे बलिदान देईल माझ्या जीवनाचं. आणि याच्यामुळे मी आता काही खात नाही, मला मरायचं. तर मला त्या देवीचं दर्शन घ्यायला जायचं म्हणे. ती देवी अमुक डोंगरावर तिचं मंदिर आहे किंवा काय, तिथे नवस फेडायला जात असतात म्हणे, मला तिथे जायचं आहे. तर ती म्हणे ठीक आहे, तुम्ही एकटे कशाला जाता, तर मी येते सोबत. आता याला वाटलं जमलं. तर हा म्हणे, बा तुला नटून सजून काय म्हणतात, शृंगार करून, साज शृंगार करून, आणि जे तुझ्या आईवडिलांनी अलंकार वगैरे दिले आहे ते तुला घालावे लागतील, शरीरावरती तुझ्या चढवावे लागतील, आणि तरच आपण तिथे जाऊ शकतो. ती म्हणे ठीक आहे, हरकत नाही. आता विश्वास ठेवला आणि गेले दोघे नवरा बायको. आता ही कधी डोंगरावर चढली नव्हती, श्रीमंत घरची पोरगी होती. डोंगराच्या खाली ह्यांच्याबरोबर सैनिक, नोकर चाकर दिले होते ना अगोदरच वडिलांनी, ते सगळे आले. नवऱ्याने हिला सांगितलं की बघ तिथे आपल्याला जे जावं लागेल तर दोघांनाच जावं लागेल. ह्या नोकरांना वगैरे तू सांग की आता तुमचं काम संपलं, आपणच दोघे वरती जाऊ. तिनं सांगितलं त्यांना आणि गेले दोघे वरती. बसत उठत गेले वरती. आणि नेमकं त्या पहाडीवर याला माहीत होतं वधस्थळ होतं. काय होतं, वधस्थळ. म्हणजे तिथं अशी जागा होती, असा डोंगर होता, आणि त्या डोंगरावर अशी जागा होती एका ठिकाणी की तिथं उभं करायचं ज्याला मारायचं त्याला, आणि त्याला धक्का द्यायचा, तो मरणार. मग जो कोणता गुन्हेगार आहे तर याला ते स्थळ माहीत होतं. ह्याच्या डोक्यामध्ये यानं कल्पना लढवली होती की आपण बायकोला तिथे घेऊन जायचं, तिचे दागिने काढून घ्यायचे आणि तिला तिथून ढकलून द्यायचं. दोघे नवरा बायको तिथे पोहोचले. आणि पोहोचल्यानंतर ह्याने सांगितलं की बघ मला तुझ्याशी काहीतरी हितगुज करायचंय, तुला काही गोष्टी सांगायच्यात, तर हे जे तुझे दागिने वगैरे आहे तेही तू काढून ठेव, आणि नंतर आपण मग प्रार्थना करू जी काय असेल ते, आणि नंतर आपण घरी जाऊ. आता हे म्हणे ठीक आहे बा. हिला वाटलं बा असं काही असेल, तर तिनं दागिने वगैरे काढून ठेवले. आणि दागिने काढून ठेवल्यावर मग हा आपल्या मोडमध्ये आला. मोड समजते ना, लोक मोडमध्ये येतात बघा. तर ते आपल्या मोडमध्ये आला, ते आपल्या मूळ स्वभावावरती. तर मूळ स्वभावामध्ये आला आणि लगे बायको रागावून बायकोला म्हणे, तुझ्या एवढी मूर्ख स्त्री मी दुसरी कोणती पाहिली नाही, तू अशी तशी वगैरे, तुला मी फसवलं वगैरे, आता तुला मी इथं वध करण्यासाठी बोलावलेलं आहे, घेऊन आलेलो आहे. आता हे तुझं शेवटचं माझं तुझं दर्शन आहे, आणि तुला आता मी इथून ढकलून देऊन जीवे मारणार आहे. आता बायको गयावया करत होती. बायको म्हणजे बा असं करू नका, तुम्हाला जे काय पाहिजे ते घ्या तुम्ही, पण असं करू नका. पण ह्याला वाटलं बा असं ती खोटं बोलेल किंवा देणार नाही मला वगैरे वगैरे. तर तो म्हणे की नाही नाही, मी काही ऐकणार नाही, तुझ्यासारख्या कितीतरी भेटतील, तुला आम्ही मारून टाकतो. मग मारून टाकता हिच्या मनात लगेच्या लगे विचारायला, ही बुद्धिवान होती, ही चतुर होती, चाणाक्ष होती.
आणि हिच्या मनात विचार आला की हा ऐकायला काही तयार नाही, आपण पण गोड बोलून याचा काटा काढला पाहिजे, याचाच काटा काढला पाहिजे. तर मग तिने त्याला म्हटली, बा शेवटची मला एक मिठी मारू द्या म्हणे. तुम्ही हे उभे कुठं होते त्या वधस्थळी, नेमकं 1 फुटाच्या अंतरावरती ही यांची चर्चा सुरू होती. तर ही त्याला म्हणे, बा मला शेवटची एक मिठी मारू द्या तुम्हाला. हा खुश झाला, बा ही मरायला तयार झाली म्हणून. आणि अशा वेळेस मनुष्याचं डोकं चालत नाही. बघा तुम्ही काही लोक बोलताना काय म्हणतात, मी रागाच्या भरात बोललो, मी रागाच्या भरात केलं, मला तेव्हा काही सुचलं नाही. म्हणजे कुणाला मारताना, कुणाला काही करताना, बोलताना बघा लोक बोलतात, बरं राग आला होता मला आणि फारच क्रोध आला होता मला, तेव्हा काही आणि खरंच सुचत नाही. आणि म्हणून भगवंतानं सांगितलं, जेव्हा कधी आपण क्रोधी होऊ, जेव्हा क्रोधित होऊ, जेव्हा कधी आपल्याला राग येईल, द्वेष निर्माण होईल, अहंकार निर्माण होईल, ईर्ष्या निर्माण होईल, तेव्हा आपण स्वतःला शांत केलं पाहिजे. रागाच्या भरात, क्रोधाच्या भरात कोणताही निर्णय घेता कामा नये. जेव्हा कधी कोणी रागाच्या भरात निर्णय घेतात तर तो चुकीचा निर्णय ठरतो. काही महिला बघा अंगावर पेट्रोल घेऊन स्वतःचं जीवन संपवण्याचा रागाच्या भरात विचार करतात, आणि त्या जर कधी वाचल्या त्यातून तर मग म्हणतात मला राग आला होता म्हणतात. होते की नाही असं? कोणी औषध प्राशन करते, एंड्रिल पिते बघा, कोणी काय पिते, विष प्राशन करते, कोणी रागाच्या भरात करतात लोक असं कधी, आणि त्यातून जर कधी वाचले तर म्हणतात बापा पुन्हा नाही करणार. मी नेहमी हसता म्हणतो, जे जळालेले असतात रागाच्या भरात, ज्यांनी जाळून घेतले, समजा ते वाचले, त्यांना जर पुन्हा कधी म्हटलं पा ही पेट्रोलची कॅन आहे, ही कॅन, ही माचीची काडी, आणि घेता का जरा पुन्हा, ते कधीच विचार करू शकत नाही. बघा विषाच्याही संदर्भात ज्यांनी विष पिलाय आणि ते त्यातून वाचले तर ते कधी पुन्हा जाऊ शकत नाही त्या वाटेला. तर मग हिने त्याला मिठीत घेण्याचा प्रयत्न करत असताना विचार केला, हा नेमका त्या डोंगराच्या कडेकडून होता, ही या साईडला होती, आणि हिने बरोबर चान्स साधला, जवळ गेली की हिने धक्का दिला त्याला, 4 मुंड्या चित तो गेला खाली पडून मेला. आता तो गेला खाली मेला. हिने विचार केला की आता मी जर गावात गेली तर लोक मला मारतील, माझ्यावर आरोप करतील आणि मला त्रास देतील, आणि त्यामुळे मी निर्णय तर लग्नाचा स्वतः घेतला होता, आता पुन्हा कोणत्या तोंडाने वडिलांकडे जाऊ, असं होते कधी. आणि म्हणून तिच्या मनात विचार आला की आता मी संन्यासी बनते. आता त्या काळात भगवान बुद्ध तर भिक्षू बनवायचे, भिक्षुनी बनवायचे, परंतु बाकीचे पण काही असे गुरु होते, परिव्राजक होते, त्यांचे पण काही शिष्य वगैरे होते. तर ही नेमकं एका गुरुच्या आश्रमात गेली, संन्यासी बनली. संन्यासी बनल्यानंतर हिला 100 प्रश्न आणि त्या प्रश्नाची उत्तर त्या गुरुजींनी शिकवले, हिला प्रशिक्षण दिलं. आता पण बघा धर्माचे तत्व, प्रत्येक धर्माचे तत्व वेगवेगळे आहेत. आपल्या देशामध्ये कोणाचे व्रत कोणते आहेत, कुणाचे व्रत कोणते. आता भंतेजींनी सांगितले उपवासत आहे आपल्यामध्ये, आता ते आचरणिक दृष्ट्या सांगितलेलं आहे. काही लोकांचे व्रत आहेत ते भलतेच आहेत बघा, अनवाणी पायानं राहायचं आहे, केस उपटायचे आहे, उपाशी राहायचं आहे, साबुदाणाच खायचा आहे, खिचडीच खायची, चिवडाच खायचा आहे, शेंगदाणेच खायचे, आणि काय खायचं आणि खाऊनच घ्यायचं. आणि एवढे उपवास केले म्हणते, तेवढे उपवास केले म्हणते, एवढे दिवस केले, काय केले, आणि त्यातून काय ढेकळं प्राप्त होत नाही मनुष्याला भगवंतानं, म्हणून आचरणिक बाब सांगितलेली आहे. तर मग ही गेली त्या गुरुजीकडे राहिली, प्रशिक्षण घेतलं. ही अगोदरच बुद्धिवान होती, चाणाक्ष होती, पण जिद्दी होती. हिनं ते 100 प्रश्न पाठ केले, त्याचे उत्तरही पाठ केले, परंतु मग हिच्या मनामध्ये झाला अहंकार निर्माण. आता ज्ञानाचा अहंकार निर्माण झाला की गोष्ट गडबडते. मग ते भिक्षूंच्या बाबतीत असो की सर्वसामान्य गृहस्थांच्या बाबतीत असो, आपल्या समाजात काही संघटनेच्या लोकांकडे आम्ही पाहतो. आता मी त्या दिवशी वर्धेला होतो बघा. आता आपलं तोंड असं आहे, मी डिरेक्टलीच बोलत असतो काही गोष्टी. मी नेहमी आपल्याबद्दल तत्व सांगतो, कोणी मला वंदो अथवा निंदो, जे बोलायचं आहे ते सुस्पष्टपणे आपण बोलत असतो. हातचं राखून बोलण्यात काय अर्थ आहे? बोलताना जे स्पष्ट आहे, जी बुद्धाची वाणी आहे, जो बाबासाहेबांचा विचार आहे, तो लोकांना सांगितलाच पाहिजे. आणि म्हणून बघा आज आपल्या समाजातही काही लोकांकडे मी पाहतो, ज्ञान भरपूर आहे, बाबासाहेब वाचलेले आहे, बुद्ध वाचलेले आहे, पुस्तकं लिहिलेले आहे, पुस्तक वाचलेले आहे, घरात ग्रंथ आहेत, अमक्या ढमक्या कुठल्या संघटनेचे पदाधिकारी आहेत, सगळे नाही तसे, पण काही त्या ज्ञानाच्या अहंकारामध्ये स्वतःला मी, माझ्यासारखं कोणी नाही, माझ्यासारखं कोणी भाषण करत नाही, माझ्यासारखं कोणी बोलत नाही, माझ्यासारखं कोणी काम करत नाही, मला जे समजते ते कोणाला समजत नाही, अशा आविर्भावात काही लोक असतात बघा. माणसाला ज्ञान असावं, मनुष्य ज्ञानीवंत असावा, मनुष्य बुद्धिवंत असावा, मनुष्य चाणाक्ष असावा, परंतु त्या ज्ञानाचा मनुष्याला अहंकार नसावा.
भगवान तर म्हणाले ज्ञानाचा अहंकार असता कामा नये. अहंकाराचं ज्ञान असणे ही जमेची बाजू आहे, पण ज्ञानाचा अहंकार असणे ही बाजू आपल्याला डाऊन करून टाकणारी आहे. शब्द समजतात तुम्हाला? ज्ञानाचा अहंकार हा मनुष्याला संपवतो. ज्ञानाचा जर अहंकार असेल, कोणत्याही ज्ञानाचा, तुम्ही कौटुंबिक जीवन जगताना पण तुम्हाला घरातल्या घरात वाटत असेल माझ्यामुळेच घर आहे, माझ्यामुळेच घर आहे, आणि दुसऱ्याला टोकत असाल तुम्ही, तर गणित बिघडल्याशिवाय राहत नाही. बघा तुम्हाला मी सांग, बऱ्याच लोकांचे असे प्रॉब्लेम्स आहेत बघा. जे काही आहे ते माझ्यामुळेच आहे म्हणते, जे काही चाललंय ते माझ्यामुळेच चाललंय म्हणते. चालत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण ते पुन्हा पुन्हा बोलून दाखवणं, समोरच्यांना ते काय म्हणतात ते डिवचणं चांगलं आहे का? तुम्हाला अनुभव येत असेल बापा, मुकेच बसतात कधी कधी लोक. डिवचणं चांगलं नाही. म्हणून ज्ञानाचा अहंकार चांगला नाही, तो मनुष्याला संपवतो. जर ज्ञानिवंत कोणी असेल तर ज्याला ज्ञानाचं अहंकाराचं ज्ञान आहे तो खरा ज्ञानिवंत असतो. हे भगवंताने शिकवलेलं आहे बघा. ज्ञानिवंत असावं, पण ज्ञानाचा अहंकार नसावा, अहंकाराचं ज्ञान असावं. आणि म्हणून ती कुंडलकेशा जी होती, तिची ज्ञानिवंत तर होती, जिद्दी होती, पण तिच्यामध्ये अहंकार निर्माण झाला की माझ्यासारखं कोणी नाही आहे. आणि मग गुरुकडचं शिक्षण झालं आणि ती मग अशी इकडे तिकडे जायची, कुठे कुठे, प्रत्येक गावात जिथे कुठे भिक्षेसाठी वगैरे जायची तर एक जांभळाची शाखा घ्यायची, जांभळाचं झाड, त्याची एक शाखा घ्यायची, वाळूमध्ये रोवायची आणि गावात जायची. तिथे जमलेल्या लोकांना सांगायची की जे कोणी ही जांभळाची शाखा उपटेल, तिचं जंबू परिव्राजिका नाव ठेवलं होतं. इकडं काय ठेवलं होतं? जंबू परिव्राजका. तर मग ती जांभळाची शाखा लावायची आणि तिथं म्हणायची की जे कोणी या जांभळाच्या शाखेला उपटेल त्याच्याशी मी संवाद साधेल, चर्चा करेल, त्यांनी मला हरवून दाखवावं. नित्यक्रम तिचा चालला होता. प्रत्येक ठिकाणी जायची. आता काही लोक सुज्ञ असतात, ते विचार करतात बापा यांच्या नादी लागणं नको. आणि याचंही ज्ञान असलं पाहिजे माणसाला जीवनामध्ये, कोणाच्या नादी लागायचंय आणि कोणाच्या नादी नाही लागायचं. जीवन जगताना हे कळालं पाहिजे. भलत्या सलत्याच्याच आणि मूर्खांच्या नादी लागल्यावर भगवान बुद्ध म्हणाले आपलीच फजिती होती. म्हणून महामंगलसूत्रात पहिलीच गाथा टाकली बघा. महामंगलसूत्र ऐकलं तुम्ही आपल्या चॅनलवरती? असेवनाच बालानं पंडितानंच सेवना पूजाच पूजनीयानं येतं मंगलमुत्तमं. भगवान या गाथेत म्हणजे एवढं मोठं महामंगलसूत्र आहे, पण प्रारंभिक भगवान बुद्ध काय म्हणतात? मूर्खांच्या संगतीमध्ये राहू नका, कारण त्यांच्या संगतीत तुम्ही राहाल तर तुम्ही मूर्ख पडाल, कारण सहवासाचा परिणाम बिलकुल होतो. आणि म्हणून हिच्यात जो अहंकार होता, हिच्या नादी सगळेच लागत नव्हते, आणि जे लागत होते हिच्या नादी चर्चा करण्यासाठी, ही हरवायची, कारण हुशार होती. दिवस गेले पुढे आणि हिचा दौरा चालता श्रावस्तीला आला. श्रावस्तीमध्ये भगवान राहत होते आपले, आणि भगवंतासोबत भगवंताचे अग्रश्रावकही राहत होते भरपूर. तर मग ही श्रावस्तीत आल्यावर हिचा नित्यक्रम काय होता? जंबूची शाखा गाडायची आणि लोकांना आवाहन करायचं की जे कोणी माझ्याशी चर्चा करतील ते हे झाड उपटतील. नेमकं सारीपुत्त भंतेजी आपले भोजन दानासाठी, भिक्षाटनासाठी श्रावस्तीत चालले होते, आणि त्यांनी पाहिलं की काही मुलं माणसं त्या झाडाजवळ जमलेले आहेत, आणि नेमकंच ती शाखा रोवून भिक्षेसाठी गेली होती. कोण? कुंडलकेशा. सारीपुत्त भंतेजीने विचारलं तिथे काय चाललं, हे काय आहे नेमकं, कोणी झाड लावलं वगैरे वगैरे. तर भंतेजींना सांगितलं की असं आहे, एक परिव्राजक आहे, जंबू परिव्राजका, आणि तिने हे झाड लावलं आहे, आणि तिचं असं म्हणणं आहे की जे कोणी ह्याला उपटेल त्यांच्याशी मी चर्चा करेल आणि त्यांना हरवेल, एवढी मी हुशार आहे. आता सारीपुत्त भंतेजी भगवंताचे अग्रश्रावक होते, धम्मसेनापती होते. तुम्ही ऐकलं असेल सारीपुत्त भंतेजीच्याबद्दल. डावा आणि उजवा हात भगवान बुद्धांचे ते आपले सारीपुत्त भंतेजी आणि महामोगलान भंतेजी होते. सारीपुत्त भंतेजी म्हणे उपटा म्हणे झाड. ते म्हणे लोक म्हणे भंते आम्ही उपटू, तर लोक म्हणतील बा की कोणी उपटेलं, तर मग सांगा म्हणे बा माझं नाव. तर झाड उपटता येत नाही भंतेजीला. तर झाड उपटायला मग ते लोकांना सांगितलं उपटा झाडाने सांगा की बाबा, कारण ते उद्देश शुद्ध होता ना, झाड उपटणं हा उद्देश नव्हता.
कारण तिच्यातला जो अहंकार होता, गर्व होता, तो संपवायचा होता. उपटलं झाड, ती आली भिक्षाटनावरून आणि तिनं सांगितलं कोणी उपटलं झाड, तर सगळ्या लोकांनी सांगितलं सारीपुत्त भंतेजीने उपटलं. हिला काय माहीत भंतेजीन काय, हिला वाटलं असं माणूस अहंकारी झाला की बाकीचं कॉमन सेन्स ज्याला म्हणतात तो राहत नाही. माहीत तुम्हाला, बाकीचे फ्यूज उडून जातात बघा अहंकारामुळे. आता भंतेजीने सांगितलं बघ, जो कोणता अहंकार उत्पन्न होईल बाकीचे फ्यूज उडून जातात माणसांचे आणि माणूस त्याच्यातच असा गर्वात, माझ्यासारखं कोणी नाही, माझ्यासारखं कोणी नाही, मला जे समजते ते कोणाला समजत नाही. आणि नेमकं मग ती तिथे चर्चा करत होती. सारीपुत्त भंतेजी भोजन ग्रहण करून आले श्रावस्ती नगरातून. झाली तिची भंतेची भेट, आपल्या चर्चा सुरू झाली. मला तुमच्याशी चर्चा करायची, म्हणजे तुम्ही माझ्या प्रश्नांचे उत्तर द्याल का? सारीपुत्त भंतेजी म्हणाले हो देईल. चर्चा सुरू झाली. हिनं 100च्या 100 प्रश्न विचारले. सारीपुत्त भंतेजीनं सहज सांगितले ते प्रश्नांचे उत्तर. तर सारीपुत्त भंतेजी म्हणे झाले का तुझे प्रश्न विचारून? ते म्हणे हो भंते. तर मी आता प्रश्न विचारू का तुला? ते म्हणे विचारा. आता सारीपुत्त भंतेजीनं प्रश्न विचारल्यावर तिची बोबडी वळली. तिला श्रोतापन्न म्हणजे काय, सकृतागामी म्हणजे काय, अनागामी म्हणजे काय, अर्हत म्हणजे काय, बुद्ध म्हणजे काय, याचं काही ढेकळाचं ज्ञान नव्हतं. नको ते ज्ञान होतं आणि त्याचा अहंकार होता. तिनं खाली मान घातली. भंते मी हारले म्हणे. भंतेजीनं हारले म्हटलं की ठीक आहे म्हणे, तुला क्षमा. ही म्हणे भंते मी आजपासून तुम्हाला गुरु मानते, मला भिक्षुणीची दीक्षा द्या. सारीपुत्त भंतेजी विहारात घेऊन गेले, तिला दीक्षा दिली, ती भिक्षुणी झाली. भिक्षुणी झाल्यावर धम्माचा अभ्यास केला तिनं आणि लवकरच ती अर्हत झाली बघा भिक्षुणी झाल्यावर. कोण? कुंडलकेशा. आणि तिचं नाव मग भिक्षुणी म्हणून काय होतं? कुंडलकेशा थेरी. तुम्ही थेरी गाथा जर वाचलं बौद्ध साहित्यातील तर तुम्हाला हे वाचायला मिळेल. अत्यंत प्रेरणादायी कथा आहे बघा. एक तरुण मुलगी 16 वर्षाची चोरासोबत जाऊन लग्न करते. लग्न झाल्यानंतर तिचा पती तिला मारण्याचा प्रयत्न करतो. हीच पतीला ढकलून देते आणि पुन्हा संन्यासी बनते. संन्यासी झाल्यावर जे कोणतं ज्ञानार्जन करते त्याचा तिला अहंकार जडतो. अहंकारामध्ये अनेक दिवस ती वावरते आणि बुद्धपुत्राशी भेट होते तिची सारीपुत्त भंतेजीशी आणि तिचा गर्व हरण होते. अहंकार तिकडं गळून पडते तिचा आणि भिक्खुनी बनण्याची इच्छा निर्माण करते आणि ती भिक्खुनी बनते. भिक्खुनी बनल्यानंतर ती ध्यान करते, सील पालन करते, संयमानं राहते, काया वाचा मनाचा संयम ठेवते आणि धम्माच्या आचरणामध्ये पुढे 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 जाते, ध्यानामध्ये पुढे पुढे जाते आणि लवकरच तिला अर्हत पदाचं ज्ञान प्राप्त होते. ती अर्हतांपैकी एक होते आणि तिला कुंडलकेशा थेरी म्हणून ओळखतात. आणि तेव्हा भगवंतानं मग उपदेश करताना सांगितलं कुंडलकेशाच्या समोर की मनुष्याला जीवनामध्ये निरर्थक नको नको ते ज्ञान कितीही जरी माहीत असेल त्याच्यापेक्षा थोडंसंच ज्ञान असेल परंतु ते ज्ञान कामाचं असेल, शुद्ध आचरणाच्या संदर्भातील असेल, सील समाधी प्रज्ञेच्या संदर्भातील ज्ञान असेल, संयमाच्या संदर्भातील ज्ञान असेल तर ते तेवढंच ज्ञान त्या व्यक्तीचं मनुष्याचं भलं करू शकते. बाकीचं रिकाम कितीही ज्ञान असून मनुष्याचं भलं होऊ शकत नाही. आणि म्हणून भगवान बुद्धाने तिला तो उपदेश दिलेला आहे. अशी बौद्ध साहित्यामध्ये कुंडलकेशा नावाची एक भिक्खुनी होऊन गेली बघा. तेव्हा तुम्ही माय बाप आहात, बहिणी आहात, तेव्हा तुम्ही कुंडलकेशाचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये सुद्धा असं परिवर्तन घडून आणलं पाहिजे. नको नको त्या भ्रमात जे वावरतात त्यांच्यासाठी कुंडलकेशाची कथा ही अत्यंत प्रेरणादायी आहे बघा. कारण खरोखरच लोक भ्रमात आहेत नको नको त्या. आणि आपल्या लोकांना मी नेहमी सांगत असतो की नको तो अहंकार बरा नाही. बाबासाहेबही विद्वान होते, प्रकांड पंडित होते, MA PhD DSc LLD D लिट बॅरिस्टर ॲट लॉ एवढ्या डिग्र्या घेतलेल्या होत्या बाबासाहेबांनी. बाबासाहेब म्हणाले या देशातली अशी कोणतीही नोकरी नाही आहे की जी मी करू शकत नाही. मी कोणतीही नोकरी करू शकतो परंतु माझ्या समाजाचं मला भलं करायचं आहे. नोकरीत अडकून या नोकरीच्या बंधनात अडकून मला राहायचं नाही आहे. माझे लेकरं बाळं जरी गेले तरी मला समाजाचं हित साधायचं आहे, हित करायचं आहे. म्हणून मी त्यासाठी काम करतो आहे आणि मी काम करेल आणि केलं बाबासाहेबांनी शेवटपर्यंत. म्हणून माझ्या समाजातल्या मायबाप भावांना बहिणींना सांगतो या माध्यमातून की बाबासाहेबांनी जीवाचं रान केलं आहे. बाबासाहेबांनी 4 लेकरं जाऊ दिले, पत्नी तरुणपणामध्ये गेली आणि म्हणून आपल्याकडे जी धन दौलत आहे ही बाबासाहेबांच्यामुळे आहे. हे कधीही विसरता कामा नये. आणि जर बाबासाहेबांमुळेच हे सगळं काही आहे त्याची आपल्याला जर जाणीव असेल तर आपल्याला जे काही प्राप्त झालं आहे त्यातून आपली बुद्धिमत्ता, आपला वेळ,
आणि आपली धनसंपत्ती बाबासाहेबांच्या कामासाठी खर्च केली पाहिजे, तर आपण बाबासाहेबांच्या अनुयायी आहोत, तर आपण शुद्धाचरणी आहोत असा त्याचा अर्थ होते. नाही तर बाल्याची माय 10x10च्या खोलीत आणि समाज गेला म्हणते चुलीत, अशी मानसिकता ज्यांची असेल त्यांचं काही खरं नाही आणि ते बाबासाहेबांच्या अनुयायी होऊ शकत नाही. आणि त्यामुळे या ठिकाणी सुजाता बुद्ध विहारामध्ये सुजाता महिला मंडळाने उज्ज्वलाताई देशपांडे यांनी आम्हाला इथे निमंत्रित केलं आणि निश्चितपणे तुम्हाला हे जे काही धम्माचं ज्ञान मिळालं आहे हे बुद्धाची वाणी आहे. तुम्ही ही वाणी ऐकून आपल्यामध्ये परिवर्तन घडवून आणाल, समाजाला जोडण्याचं काम कराल, सातत्याने विहारात येत राहाल आणि पंचशील अष्टशील पालन करत राहाल आणि बाबासाहेबांचं काम करण्यासाठी आपली बुद्धी वेळ खर्च करत राहाल अशी अपेक्षा तुम्हा सर्वांकडून व्यक्त करतो. तुम्हा सर्वांच्या प्रति विशेष मंगल मैत्री व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना मी पूर्णविराम देतो. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सोथी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.